महत्वाची बातमी, देशभरात गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असताना त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागले। जागेचा वाद सुरू असताना याच जागेवरती गणेश उत्सवाला लागणारे ढोल ठेवण्यावरनं वाद झाला आणि त्यानंतर जमीन मालकाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाला आणि या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। या संपूर्ण प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेलं आहे आणि यात कशा पद्धतीने ही मारहाण झालेली आहे हे आता स्पष्ट दिसतंय। छत्रपती संभाजीनगरच्या N6 या भागातील संभाजी कॉलनीमध्ये ही घटना घडलेली आहे। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ मृत प्रमोद पाडसवान यांच्या कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। कशा पद्धतीने महिलांनी सुद्धा एकमेकींना कशी ही मारहाण केलेली आहे ते यामध्ये पाहायला मिळतंय। गणेशोत्सवाआधीच हे गालबोट लागलेलं आहे। जागेवरनं वाद, ढोल ठेवण्यावरनं हा वाद झाला। या जागेवरती ढोल ठेवण्यात आलेले होते आणि त्याच्यावरनं हा वाद झाला। त्यानंतर त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि त्यात एकाला आपला प्राण गमवावा लागलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। सुमित पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुमित, जोरदार अशा पद्धतीची हाणामारी झालेली या सीसीटीव्ही मधनं आपल्याला पाहायला मिळते। एकाला प्राण गमवावा लागलाय, काय अधिक माहिती? आता नुकतंच आपल्या हाती आलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे आपण बघू शकता की किती कशा प्रकारे तीव्रता या हाणामारीमध्ये होती आणि या हाणामारीमध्ये एखाद्या किडनीवर चक्क चाकूने वार करण्यात आला आणि त्या ठिकाणी जागी त्याचा मृत्यू झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर संभाजी कॉलनीत ही घटना असून या प्रकरणाची सीसीटीव्ही आल्यावर या घटनेची तीव्रता किती असेल आपल्याला निदर्शनास येत आहेत। यात प्रमोद पाडसवान या तरुणाचा मृत्यू झाला असून छत्रपती संभाजीनगरचे सिडको पोलीस ठाण्यात या प्रकरणी आता पुढील तपास पोलीस करीत आहेत। नक्कीच, मात्र निमोणी कुटुंबावरती आरोप करण्यात येतोय। जागेचा नेमका काय वाद होता आणि तिथे जेसीबी सुद्धा आणून ठेवलेला दिसतोय। हा जेसीबी नेमका तिथे कशासाठी आणलेला होता याबद्दल काही कळू शकलंय का? पाडसवान कुटुंबाची ही जागा मालकीची होती। त्या ठिकाणी मंडळातील काही कार्यकर्ते गणपती बसवण्यासाठी आणि ढोल ठेवण्यासाठी त्या जागेचा वापर करत होते। मात्र यावेळी कुटुंबियांनी त्या ठिकाणी बांधकाम करण्याचे ठरवले आणि त्या ठिकाणी खडी वगैरे आणि माती वगैरे आणून टाकली। मात्र काही मंडळातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना वाद त्या संदर्भात घालायला सुरुवात केली की आम्हाला यावर्षी गणपती बसू द्या आणि त्या ठिकाणी ढोल वगैरे ठेवू द्या। मात्र नेमाने कुटुंब हे म्हणले की आम्हाला त्या ठिकाणी बांधकाम करायचे आहे। त्यांनी त्या ठिकाणी विरोध त्या कुटुंबाचा केला आणि शेवटी 4 दिवसापासून हा वाद सुरू होता आणि काल पहाटे या वादाने परिसीमा गाठली आणि वादाचे रूपांतर हाणामारी सुरू झाले आणि नेमाने कुटुंबातील तिघांनी घरी जात चाकू वगैरे काढून आणले आणि पाडसवान कुटुंबावर हल्ला चढवला। तसंच हल्ला चढवल्यामुळे त्यातील एकाचा जागी मृत्यू झाला आहे तर इतर 2 जण गंभीर जखमी आहेत। नक्कीच, मात्र पाडसवान कुटुंबियांनी आता आरोप केलेला आहे की ज्यांनी अशा पद्धतीने हल्ला केलेला आहे आणि अक्षरशः एकाचा जीव घेतलेला आहे त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी आणि त्यांनी सुद्धा एक प्रकारे पोलिसांच्या समोर म्हणजे पोलीस ऑफिसच्या समोरच जोरदार निदर्शनं केली होती। त्याबद्दल काही अधिक माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच, नुकतेच थोडा वेळापूर्वी सिडको पोलीस ठाण्यासमोर पाडसवान कुटुंबीय दाखल झाले होते। त्यांनी या अगोदर 2 ते 3 वेळा त्या परिसरात या वादावरून तक्रार देखील केली होती। मात्र पोलिसांनी कुठली दखल घेतली असा आरोप त्या कुटुंबियाकडनं केला जात आहे। त्यामुळे यात पोलीस देखील जबाबदार असल्याचं कुटुंबीय म्हणत आहे आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच त्यांना मकोका अंतर्गत कारवाई करावी मागणी कुटुंबियांनी केलेली आहे। नक्कीच, मात्र अतिशय दृश्यांमधनं पाहायला मिळते कशा पद्धतीनं हे भांडण जे आहे ते विकोपाला गेलेलं होतं। ज्यात यामध्ये मृत्यू झालेला जो मुलगा आहे त्याचं वय काय होतं हे कळू शकलेलं आहे का? तो 34 वर्षाचा प्रमोद रमेश महाजन असं व्यक्तीचं नाव आहे। तो 34 वर्षाचा व्यक्ती होता। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपल्याला माहिती दिलेली आहे सुमित पवार यांनी। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। एकीकडे जोरदार मारहाण ही झालेली होती आणि त्यात एकाला आपला जीवही गमवावा लागला होता। आणि कालची पण जी घटना घडली ती पूर्ण प्लॅनिंग करून केलेली होती। त्यांनी चाकू वगैरे ऑलरेडी आणून ठेवले होते। माझ्या समोर माझ्या नवऱ्याला चाकू घातला त्यांनी। माझा नवरा
त्यांची कंप्लेंट अगोदर मी खूप वेळेस केली होती, लगेच खूप वेळेस, पण कोणीच काही ऍक्शन घेतलं नाही. तिनं तिच्या बहिणा चाकू आणून दिले तिच्या मुलाला आणि म्हणे तोंड दाब, डोळे दाब आणि एकाला घाल म्हणे. बांधून मारलं त्यांना, डोळे माझ्या समोर माझ्या नवऱ्याला मारलं. मधल्या टोळीमध्ये घेतलं, त्यांना खाली दाबलं, त्या 16 चाकूची वार केले, डोळे बांधून मारले, त्याच्या पाठीवर 16 चाकूची वार आहे. त्यांच्या इथं किडनीला जखम झाली, ते जागीच जाताच गेले. ते हॉस्पिटलमध्ये मी पोहोचले नव्हते. माझ्या भावाच्या डोक्यात रॉड टाकलेले. काहीच कारवाई नाही केली. खूप वेळेस लगे 1-2 नाही, कमीत कमी 50 वेळेस त्यांना त्यांची विरुद्ध तक्रार दिली होती. ते म्हणतो ते काही होऊ द्या, मग आम्ही येतो म्हणे. काहीच कारवाई नाही केली. पोलिसांनी वेळेस त्या आरोपीला, सगळ्या आरोपींना आहे ना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि त्यांचं जे मंडळ आहे जे त्यांना साथ देत होतं, पूर्ण टोळी होती त्यांनी 50 जणांची, आणि आमचे घराचे फक्त 2-3 मेंबर एवढे जण हल्ला करायचे, त्यांना सुद्धा जेलात टाकून जन्मठेप झाली पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय का पोलिसांनी जर वेळेत हस्तक्षेप केला असता ती घटना टळली अशी तुमच्या टळली असते? आज माझा नवरा जिवंत असता, त्यांनी काही केलं नाही म्हणून आज. काय नाव आहे आपलं? प्रचंड भयानक अशी ही घटना घडलेली आहे. या घटनेमध्ये एकाला जीव गमवावा लागलेला आहे आणि यात त्या महिलेच्या वडिलांनी आईने सांगितलेलं होतं की अशा पद्धतीनं तू हल्ला कर, आणि त्यात हा हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यात एकाला अक्षरशः आपला जीव गमवावा लागलेला आहे. भयंकर अशा स्वरूपाची ही घटना आहे. 35 वर्षीय तरुणाचा यात मृत्यू झालेला आहे आणि काही जण जखमी आहेत.